हॅलो, नमस्कार सर. हा, नमस्कार. हो सर, जसं की तुम्ही अगोदरच्या रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं होतं की यावर्षी मान्सून लवकर येणार आहे. तर मग हो. त्याबद्दलची जी मान्सूनची सविस्तर अपडेट आहे तर ती आपल्या शेतकऱ्यांना द्यावी सर. उद्याच्याला म्हणजे आज मध्यरात्री हो. आणि उद्या 17 तारखेला म्हणजे पहाट हम्म. 2-3च्या दरम्यान अंदमान बेटावर मान्सून येणार आहे. हो हो म्हणजे 17 तारखेलाच पाऊस यायला अंदमान बेटावर. हो मग सर. तिथून 10 दिवस म्हणजे 26-27 तारखेला ते केरळला येईल. हो बरोबर. आणि तिथून केरळ आल्याच्या नंतर मग तिथून पुन्हा 4-5 दिवसात 6 दिवसात आपल्या महाराष्ट्रात येईल. महाराष्ट्रात. हो, म्हणजे अंदमान निकोबार बेटावरती मान्सून पोहोचल्यानंतर 10 दिवसांनी केरळमध्ये होतो. हो, 26-27ला केरळला येणार आहे. हो बरोबर. 26 तारखेलाच येईल. हो हो कारण की पोषक वातावरण आहे, गरमी जास्त असल्यामुळं. हो आणि बरोबर. त्याच्यानंतर काय होईल, 26 पासून पुन्हा 5 ते 6 दिवसात हो. 31. 1-2 तारखेच्या दरम्यान मग आपल्या इकडे सुद्धा सुरुवात होईल. हो, 1-2 जून दरम्यान. हो, 2-3 हो जूनच्या दरम्यान हो बरोबर. महाराष्ट्रात म्हणजे एकंदरीत या वर्षीचा मान्सून लवकर आहे तर. लवकर आहे. हो. कर्नाटक मग खूप पडेल. कर्नाटक हे हम्म. महाराष्ट्राच्या बाजूला. मग सुरुवातीला ना पाऊस काय होणार आहे, हो, जास्त पाऊस पश्चिम महाराष्ट्रातच पडणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात. मग बरोबर. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगायचं झालं तर हा सुरुवात जास्त होणार आहे कोल्हापूर जिल्हा, इचलकरंजी, हा हा कोल्हापूर, सोलापूर, सांगली, हम्म. पुणे, पुणे त्याच्यानंतर अहिल्यानगर, हो. इकडे पुन्हा बीड जिल्हा, हा. धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, हम्म. ह्या पट्ट्यात सुरुवातीला जास्त पाऊस पडणार आहे. हो हो बरोबर. म्हणजे मान्सून पूर्व देखील पडणार, मान्सूनचा देखील तिथं जास्त राहणार. जास्त. हो. तर मग या पावसाचं जे वैशिष्ट्य आहे तुम्ही मागे पण सांगितलं, हा पाऊस ज्या भागांमध्ये पडतो तिथे मान्सूनचा पाऊस जास्त पडतो. जास्त पडतंय. हो. तर बरोबर आहे. 15 मे ते 30 मे दरम्यान जिथं मान्सून पूर्व पाऊस पडतोय तिथं जास्त पडतंय. तर तुम्ही बघा आता, तसं तर 21 तारखेला आणि 4 दिवस शेतकऱ्याला गरमी आहे सहन करावं लागेल. म्हणजे उन्हाची तीव्रता आणखी 4 दिवस आहे. हो ना. 4 ते 5, काही ठिकाणी 5 दिवस आहे, पण काही ठिकाणी 4 दिवस आहे. आणखीन 16 म्हणजे 21 तारखेच्या नंतर वातावरणात लगेच बदल होणार. ढगाळ वातावरण राहणार, म्हणजे क्लाउडली. बरोबर. हो. मग त्या वातावरणामध्ये पाऊस येईल का सर, म्हणजे मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये? नाही, 22च्या नंतर खूप पाऊस आहे राज्यात मान्सून पूर्व. हो बरोबर. दररोज पण विखुरलेला स्वरूपाचा दररोज. म्हणजे सुरुवात काय होणार आहे, साताऱ्याकडून होणार, सातारा सांगलीकडून होणार आहे. बरोबर. मग ते पाऊस थोडा पुढं सरकत 23ला मग थोडं सुरुवात सांगतो. 22ला काय होईल, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे ह्या पट्ट्यामध्ये 22ला येईल. 23ला पुन्हा आणखीन 100-1 किलोमीटर पुढे सरकत. 24ला पुन्हा आणखीन जास्त, मग 25ला पुन्हा खूप. मग असं करत 26 पासून मग मराठवाड्यापर्यंत येईल, असं विदर्भात असं जाईल. हो हो बरोबर. म्हणजे 16 मे पासून तो सुरू होणार आहे. बरोबर. भाग बदलत दररोज पुढे पुढे सरकत जाईल. नाही, 16 मे नाही, 22 पासून. सॉरी, 22 मे. हो हो ठीक आहे. आणि मग सर या पावसामध्ये आपल्याला वादळी वारे तर पाहायला भेटतातच. वादळी वारं भेटणार आहे, विजाचं प्रमाण जास्त राहणार आहे. हो. आणि गारपिटीची शक्यता आहे. गारपीट सुद्धा होणार आहे. गारपीट कर्नाटक मध्ये होणार आहे. कर्नाटक मध्ये. हो, गारपीट खूप होईल कर्नाटक मध्ये. आणि बाकी भागांमध्ये नाही ना? आपल्या इकडे देखील काही भागात दिसेल थोडी थोडी. हो हो, म्हणजे तुरळक ठिकाणी गारपिटीची पण शक्यता होईल. बरोबर सर. आणि मग सर पेरणी संदर्भात शेतकरी बांधवांना काय सांगाल? शेतकऱ्यांना आता हे जे मान्सून यायला, तर मान्सून आल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचं 1 जून नंतर पडलेला पाऊस मान्सूनचा गृहीत धरला जाते. सगळ्यात महत्वाचं. बरोबर. 1 जून नंतर. 1 जूनच्या नंतर. आणि 1 मेच्या अगोदर समजा 31 मेला जरी आला तर ते मग अवकाळी झाले जातात. पण 1 जूनच्या नंतर मग ते मान्सूनचा पाऊस गृहीत धरावा लागतोय. शेतकऱ्यांनी फक्त जमिनीतली ओल बघायची. ईदभर ओला असली तर पेरणी करायला हरकत नाही. हो बरोबर. जर 4 बोट असले तर मग पेरणी करायला नाही पाहिजे, रिस्क नाही घ्यायची. हो बरोबर. म्हणजे शेतकरी बांधवांनी आपल्या जमिनीची ओल बघून पेरणी करायची. पेरणीचं नियोजन करावं लागतं. हो बरोबर.
ठीक आहे सर. आणि यावर्षी लवकर येणाऱ्या जाती करा म्हणा. यावर्षी हो. कापसाचं देखील पीक चांगलं येणार आहे. हो हो बरोबर. सर मग आणि त्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना काय माहिती द्याल म्हणजे पिकांबद्दल? शेतकऱ्याला सांगू इच्छितो लवकर येणाऱ्या जाती करा. हो. लवकर येणारच काय यावर्षी ना हम्म. सुरुवातीला जेमतेम जून जुलै पडणार आहे पाऊस. हो पण ऑगस्टला थोडाफार कमी राहील, पण सप्टेंबर परतीचा पाऊस जास्त पडणार आहे. जास्त. त्याच्यामुळे लवकर येणाऱ्या जाती केल्या लवकर निघून देखील जातील. बरोबर. म्हणजे शेतकऱ्यांनी लवकर निघणाऱ्या जाती केल्या तर शेतकऱ्यांचाच फायदा होईल. हो. पण मी म्हणत होतो पहिल्यापासून पाऊस लवकर येणार हो, आहे. बरोबर. हो. तुम्ही मी अगोदर काय पण म्हणतो सांगितलेलं. 13 ते 17च्या दरम्यान अंदमानवर येणार आधीच सांगितलं होतं. हो तर बरोबर. 17ला आज मध्यरात्री बघा ना, म्हणजे 16 आज संपली हो. की 17ला उद्या सकाळी अंदमान अंदमान बेट. पाऊस. हो, मग तिथं त्या बेटावर येणार हो बरोबर. आणि तिथून गेल्याच्या नंतर सगळं मग ते पुढं सरकत यावेळेस थोडं लवकरच येईल. हो मान्सून लवकरच येणार आहे. केरळला कम्प्लीट 26-27 ला केरळ येणार आहे. हो बरोबर. आणि हा अंदाज तुम्ही 1 महिन्यापूर्वीच दिला होता सर. हो. हो बरोबर. आणि सर सोशल मीडियावर आता असंही सांगितलं जाते की चक्रीवादळ तयार होते, मग त्याबद्दल काय अपडेट? चक्रीवादळ उलट चांगलं. चक्रीवादळ झाल्याच्या नंतर काय होतंय, हा. आणखीन पोषक राहते त्याला. हो मान्सून येण्यासाठी. हो. बरोबर. आणि ही जी उष्णता आहे या उष्णतेचा पण मान्सूनवरती परिणाम होतो का? हो, जितकं गरमी वाढली ना हो तितकं काय होतं, हवेची कमी दाब तयार होतात. बरोबर. हो. हो. ठीक आहे सर. मग एकंदरीत 2026 मध्ये कसा पाऊस राहील थोडक्यात आपल्या शेतकऱ्यांना सांगा. 2026 ला सरासरी इतका पाऊस पडणार, जेमतेम पडणार आहे, पण परतीचा पाऊस म्हणजे धुमाकूळ लागणार आहे. हो बरोबर. परतीचा जास्त. परतीचा पाऊस जास्त पडणार आहे. हो बरोबर. मग ते परतीचा पाऊस ना काय होणार आहे, सोलापूर जिल्हा एक जास्त राहते, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर, अहिल्यानगर, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ परतीचा पाऊस ह्या पट्ट्यात जास्त पडतो. हो हो. एकंदरीत परतीचा पाऊस शेतकरी बांधवांसाठी चांगला राहील यावर्षी. हो. पण शेतकऱ्याला म्हणा की 17 तारखेला अंदमान बेटावर उद्या म्हणजे आज मध्यरात्री समजा 16चे म्हणजे 17 सकाळची पहाटेचे 2-3च्या दरम्यान अंदमान पाऊस येणार. बरोबर. आणि तिथून 26-27 ला केरळ येणार. 26 लाच येणार आहे, पण तिथं 3 दिवस सारखा पाऊस पडणार आहे. 26, 27 आणि 28 ला मग तिथं मान्सूनाला जाहीर केलं जातं. मग तिथून लगेच फास्ट कर्नाटक मधून असंच येणार. मग हो बरोबर. म्हणजे एकंदरीत उद्या सकाळपर्यंत पहाटपर्यंत हा 22च्या नंतर महाराष्ट्रातलं वातावरण बदलून जाणार. हो. उष्णता कमी होईल, पावसाचं वातावरण सुरू होईल. हो, पावसाचं वातावरण सुरू होईल. हो बरोबर. ठीक आहे सर. आपल्या शेतकरी बांधवांना योग्य आणि डिटेल माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर. ठीक.